मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे एका डझनामध्ये 12 नग का असतात. काय ते बघूया. तुम्ही कधी विचार केला आहे का की एका डझनामध्ये 12 गोष्टी का असतात? 10 नाही, 11 नाही, सरळ 12 गोष्टी आहेत. अंडी असोत, केळी असोत किंवा कोणत्याही गोष्टी असोत, सर्व डझनामध्ये मोडली जातात. परंतु या 12च्या मागे केवळ परंपराच नाही, तर मनोरंजक गणित, इतिहास आणि विज्ञान देखील दडलेले आहे. त्याला काय ते बघूया. डझन या शब्दाचे मूळ कोठे आहे? डझन हा शब्द इंग्रजीतील डझन या शब्दापासून तयार झाला आणि डझनचे मूळ लॅटिन शब्द डिओडेसिम मध्ये आहे. याचा अर्थ आहे 12. म्हणजेच डझनाचा अर्थ 12 आहे. तथापि हा भाषेचा विषय आहे. प्रश्न असा आहे की 12च का? प्राचीन काळातील गणनेचे रहस्य. आज आपण 10 म्हणजे 10, 100, 1000 इत्यादीच्या संख्येवर आधारित दशांश प्रणाली वापरतो. परंतु जुन्या काळात बऱ्याच संस्कृतींनी 12वर आधारित डिओडेसिमल सिस्टीम वापरली. इजिप्त, रोम आणि बॅबिलॉन सारख्या प्राचीन संस्कृतींनी 12ला एक संपूर्ण वर्तुळ मानले होते. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे एका वर्षात 12 महिने असतात. घड्याळात 12 तासाची चक्र असते. एएम आणि पीएम मिळून 12 तास असतात. गोल किंवा वर्तुळाचे 12 समान भागामध्ये विभाजन करणे सोपे जाते. म्हणजेच 12 हे परिपूर्णता आणि समतोलाचे प्रतीक मानले जात आहे. व्हेरी गुड. 12 मोजणीसाठी देखील सोयीस्कर होते. गणितीय दृष्ट्या 12 ही देखील एक अतिशय उपयुक्त संख्या आहे. 12चे 2, 3, 4 आणि 6 ने सहज विभाजन केले जाऊ शकते. म्हणजेच त्याचे समान भाग करणे सोपे काम आहे. उदाहरणार्थ 12ला 2 ने भागल्यास 6 मिळते. 12ला 3 ने भागल्यास 4 मिळते. 12ला 4 ने भागल्यास 3 मिळते आणि 12ला 6 ने भागल्यास 2 मिळते. त्यामुळे जुन्या व्यापाऱ्यांना 12 गोष्टीचे गट करणे सोपे वाटले. छान. विशेषतः वस्तू विकताना किंवा वितरित करताना व्यापाऱ्यांना सोपे जात होते आणि म्हणूनच हा 12चा आकडा पुढे आला. व्हेरी गुड. आणखीन एक छोटीशी टीप आहे मित्रांनो, बघूया. हजारो वर्षापूर्वीचा पाचूचा इतिहास काय सांगतो बघूया. पाचूचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व 300 पासून खाणकामाला सुरुवात झाली. क्लिओपात्राला पाचूची खूप आवड होती आणि ती इजिप्तच्या खाणी ही आपली मालमत्ता मानत होती. इजिप्तमध्ये संरक्षण, उपचाराने दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून शाही थडग्यामध्ये देखील हे ठेवले गेले. दुसरीकडे कोलंबियाच्या मुसो जमातीकडे जगातील उत्कृष्ट पाचूच्या खाणी होत्या. राणी क्लिओपात्रा देखील वापरत असे. रोमन कॅथोलिक चर्चच्या पोपने याची अंगठी घालावी अशी परंपरा आहे. पेरूमध्ये पाचूची प्रार्थना करतात. इसवी सन 1935 पासून कृत्रिम रीतीने पाचू बनविण्यात येऊ लागला असून तो नैसर्गिक पाचूसारखा दिसतो. कोलंबिया, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रिया आणि भारतात मेवाड अजमेर पाचू सापडतो. यामधील कोलंबिया पाचू सर्वोत्तम मानला जातो. दक्षिण अमेरिकेतील इंका लोकही पाचू वापरीत असत, तर कोलंबियातील खाणी 17व्या शतकापासून चालू आहेत. व्हेरी गुड. सामान्यतः रत्न म्हणून वापरत असले तरी देवाच्या मूर्ती तयार करण्यासाठी तसेच खड्यांना बहिर्गोल आकार देऊन त्यावर कोरीव काम करण्यासाठीही पाचू वापरतात. अरे वा. राजा नेहरू पाचूचा चष्मा वापरत असल्याचा उल्लेख आहे. भारतीय उपखंडात मुघल काळात पाचूचे महत्त्व वाढले. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.